मुख्यमंत्री अजित पवार ने कहा, मैं केंद्र सरकार से धनराशि लगाऊंगा, मैं राज्य सरकार से धनराशि लगाऊंगा, मैं इस नगर निगम को कर्ज से मुक्त करूंगा। मैं यह बात आज पिपली क्षेत्र में कर रहा हूँ। आज हमने कई लोगों को अलग अलग तरीके से जिम्मेदारियां सौंपने का काम किया है, जिससे कुछ विधायक भी बने हैं। मी केंद्राचा पैसा आणि मी राज्याचा पैसा आणि मी या महानगरपालिकेला कर्जातनं बाहेर काढी, हा शब्द मी चिखलीच्या परिसरामध्ये येऊन देतो। मित्रांनो, मी शब्दाचा पक्का आहे, मी कडक असेल, पण मी कधी खोटं बोलत नाही, मी कधी फसवत नाही। आज अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं पद देण्याचं काम, अनेकांना आमदार करण्याचं काम, मंत्री करण्याचं काम, खासदार करण्याचं काम आम्ही केलं। ते आमचं कर्तव्य होतं। आम्हाला पण वडीलधाऱ्यांनी संधी दिली, कुणीतरी कुणाला तरी संधी द्यायची असते। त्या पद्धतीनं तुमच्या प्रभागामध्ये या 4 सहकाऱ्यांना तुम्ही संधी देण्याचं काम करा। मित्रांनो, एकंदरीत दबावाचं राजकारण चाललेलं आहे। काही काही लोकांना मी 25 वर्ष करत असताना माझ्याकडे सत्ता होती, केंद्राची होती, पवार साहेब तिथं होते, राज्यात मी होतो, बाकीचे माझे आमदार होते, खासदार होते, पण आम्ही कधी सत्तेचा माज येऊन दिला नाही, सत्तेची मस्ती येऊन दिली नाही। आम्ही जमिनीवर पाय ठेवून चालत होतो। आम्ही इथला जे काही झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना पण चांगल्या प्रकारची घर कशी देता येईल हा प्रयत्न आम्ही केला। तशा प्रकारच्या इमारती बांधल्या, रस्ते रुंद केले, फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, उद्यानं केली, काही क्रीडांगणं केली। त्याच्यामध्ये अजून प्रश्न सोडवायचे। आज काय चाललेलं, रस्त्याची काय अवस्था? 17 ते 22 त्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही ज्यांच्या हातामध्ये सूत्र दिली, काय कारभार केला सांगावं ना। मी माझ्या 25 वर्षाची कारकीर्द तुमच्या समोर ठेवतो, त्यांनी त्यांची 5 वर्षाची ठेवावी, आणि त्याच्यामध्ये नंतरची 4 वर्ष देखील काही कारभार रिंग करण्याचं काम चाललंय। कचऱ्याची विल्हेवाट कुठं लावताय, कुठं कचरा जातो, याही गोष्टीचा उल्लेख, विचार तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे। मित्रांनो, महानगरपालिकेच्या 8 प्रभाग कार्यालयामध्ये रस्ते स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयाच्या निविदा काढल्या। प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर धूळ, कचरा, गाडीचं साम्राज्य। मग प्रश्न पडतो, हे ठेकेदाराचं खरंच काम करतात का? त्यांचं आत्मपरीक्षण इथली जनतेने केलं पाहिजे। मित्रांनो, मी सगळ्यांना बरोबर घेऊन जात होतो। मधल्या 5 वर्षाच्या काळात काय केलं? ती निगडी ते दापोडी, तो रस्ता आहे ना, रस्त्याच्या पलीकडे तू बघ, रस्त्याच्या अलीकडे मी बघतो, सगळं ह्यांनीच वाटून घ्यायचं। वाट लावली, वाट। यांची पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज एवढा पैसा कुठनं आला, प्रॉपर्ट्या कशा वाढल्या, बाकीचे लोक कष्ट करत नाही का? या गोष्टीचा विचार तुम्ही केला पाहिजे।